भोंदू बाबा अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात दैवी शक्ती असल्याचे गुण सांगून विवाहित महिलेंवर वारंवार बलात्कार। पीडित महिलेची आणि संशयित अशोक खरात याची ओळख 2019 मध्ये कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झाली होती। मला दैवी शक्ती प्राप्त असून तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे मी दूर करेन, तुझे लग्न श्रीमंत खरात होईल असे आमिष दाखवून खरातने पीडितेचा विश्वास संपादन केला। तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे भांडवल करून त्याने वेळोवेळी विधींच्या नावाखाली तिला आपल्या जाळ्यात ओढले। 2021 मध्ये पीडितेचा साखरपुडा मोडल्यानंतर खरातने तिला धीर देण्याचे नाटक केले आणि सिद्ध केलेला पुष्कराज खडा देण्याच्या बहाण्याने 50,000 रुपये उकळले। त्यानंतर 2022 मध्ये जेव्हा तिचे लग्न ठरले तेव्हा आशीर्वाद देण्याच्या नावाखाली तिला कार्यालयात बोलावून खरातने आपल्या वासनांध कृत्यांना सुरुवात केली। नोव्हेंबर 2022 मध्ये पीडिता विधीबाबत चर्चा करण्यासाठी खरातच्या चेंबरमध्ये एकटी गेली असताना त्याने तिला प्रसाद म्हणून पेढा आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी दिले। हे पदार्थ खाल्ल्यानंतर पीडितेला गुंगी आली आणि तिचे डोके जड झाले। या स्थितीचा फायदा घेत खरातने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले। अत्याचार करताना खरातने पीडितेला धमकावले की जर तू माझी प्रियसी बनून राहिली नाहीस तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा पती मृत्युमुखी पडेल। मी तुला पवित्र करत आहे असे अजब तर्क मांडून त्याने पीडितेच्या मनात भीती निर्माण केली। लग्नानंतरही आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने बोलावून त्याने पुन्हा अशाच पद्धतीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटलंय। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खरातला अटक केली। बड्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असलेल्या या भोंदूने मंत्रतंत्राच्या नावाखाली आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे याचा तपास आता पोलीस करतायत। नाशिक येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।